आम्हाला सगळे पैसे कॅश मध्ये लागतील. दिले. आणि 12व्याला चावी आणि 13व्याला ताबा. अग्रीमेंट होऊन जाऊ द्या. सौदा त्या क्षणी पक्का. कशाला काळजी करायलाय? आमच्या दाजींचं मृत्यूपत्र आणि पेपर सोबत घेऊनच फिरतोय. काय हे घ्या. वा 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 वा. पाटील साहेबांनी तर मृत्यूपत्र आधीच करून ठेवलंय. हो ना. सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावाने. वा वा वा. तर एक विनंती होती, जरा एखादी करोड ऍडव्हान्स मिळाले असते तर बरं झालं असतं. म्हणजे तेरवीसाठी हो. उरलेले पैसे तुम्ही 12व्याला द्या आणि त्याच दिवशी चावी पण घेऊन जा. आणि 13व्याला ताबा. दिले. 1 करोड यांना देऊन टाका. हो आणतो ना साहेब. पेन. पेन. तुम्ही काळजीच करू नका हो. मी हायच की या सौद्याचा एकमेव हमीदार. मामा आता काय घेणार? बियर. रजे. ये लीजिए. मामा नाही, सामान जड आहे. बागेतलं. चला. नाही या ना म्हणलं. चला रे. नशीब जेव्हा साथ देतं ना तर मातीतून पण सोनं निघतं. आय एम व्हेरी हॅपी. आपली सेकंड डील पण सक्सेसफुल झाली. अरे म्हणजे आपल्याकडं 150 करोड ये ना. त्यातले 1.5 करोड आले सुद्धा. आता बघ जा. हॅलो, कोण बोलताय? तुम्ही कोण? माझे जावई जय किंवा वीरूशी बोलायचंय. सासरे बुवा. हा बोला ना, मी जय बोलतोय. अरे तू होय? हो हो. एवढ्या रात्री का फोन केलात? अरे काय बाळा, मी उद्या सकाळी तुमच्या बाबांना भेटायला येतोय, तुमच्या लग्नाची बोलणी करायला. आमच्या बाबांकडे लग्नाचं बोलायचं होतं. हॅलो काका, वीरू बोलतोय मी. हा बोल बाळा. काय बोलायचं होतं? काय बाळा, मी उद्या सकाळी तुमच्या बाबांना भेटायला येतोय, तुमच्या लग्नाची बोलणी करायला. लग्नाची बोलणी? पण काका आमचे डॅड गेले. काय? अहो म्हणजे त्यांचं तिकीट कापलं गेलं. तिकीट कापलं गेलं म्हणजे? अहो म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याने ते गेले. अरे काय सांगतोस? काय फार वाईट बातमी आहे. बरं मग आता काय करायचा विचार आहे? आता काही नाही, हा महाल विकणार आणि अमेरिकेला निघून जाणार. अरे मग एक काम कर ना, मलाच विक ना महाल. घरातली लक्ष्मी घरातच राहील. हो का? हो. तुम्हाला हवाय का हा महाल? हा. किती रुपये देणार तुम्ही? 150 करोड देतो बाळा. 150 करोड? हो काका किती? 150 करोड देतो. हो 150 करोड. डन आहे. काका ते सगळं ठीक आहे, पण आमची एक अट आहे. आम्हाला सगळे पैसे कॅश मध्ये हवेत. डोंट वरी, पार्टी फंडाचे 150 करोड बाजूला ठेवलेत. 2 नंबरचे उद्या सकाळीच देतो ना. नाही उद्या कशाला? अहो उद्या नको, आम्ही आत्ताच येतो ना. काका अहो आम्ही आत्ताच येतो. अहो लगेच निघतो हवं तर. बरं या मामा. अहो कॉंग्रॅच्युलेशन. अहो आपल्याला अजून एक नवीन 150 कोटीचा बंगला भेटलेला आहे. आता मी झालोच की एकमेव हमीदार. काका आता अग्रीमेंट झालेलंच आहे, तर टोकन म्हणून आम्हाला 1, 2, 1.5 करोड रुपये तुम्ही देऊन टाका. हो. हे आहेत तुमचे 1.5 कोटी, तेही कॅश. नाही, आमची तेवढी एक रिक्वेस्ट होती हो. काय? म्हणजे काय म्हणलंय की
12व्याला येताना की नाही ते एम मिठाईवाल्याकडनं 100 किलो शुगर फ्री रबडी तेवढी पाहिजे होती. 100 किलो आणताय ना व? हो हो जरूर. चालेल, येतो आम्ही काका. अजिबात नाही जाऊ देणार. का? मला बाबा म्हणाला तरच जाऊ देणार. हो बाबा. तू का हो बाबा? मी याला म्हणलं बाजूला हो बाबा. मामा हळू. सावकाश. जा 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 सोडून येतात जा. चला चला चला. कुलकर्णी, आता 13व्या पर्यंत थांबायचा धीर नाहीये मला. जणू काय आत्ताच तो महाल माझा झालाय. आत्ताच तिकडे नारी केंद्र सुरू झालंय. लवकरात लवकर तरुण तरुण पोरींचे फोटो पाठव मला व्हॉट्सअपवर. मामा, वय डॉन, दीक्षित आणि रावसाहेब आपल्या आपल्या घरातून निघाले आहेत. होय. कधीही इथे पोहोचत होय असते. की? मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हा. तिघही एकमेकांची भेटता कामा नाही. कळलं? झालं. मामा म्हणजे काय खरंच मामा वाटलो का तुम्हाला? यांचा मामा म्हणून सगळे मामा म्हणतात मला. हो, त्यांना वेगवेगळ्या येळ्या दिल्या कसे भेटतील एकत्र. लक्ष ठेव. वय वय ठेवतो की लक्ष. मामा, हा पैसे ठेवायची व्यवस्था तू करायची आहेस. हा काही विषय आहे का? आम्हीच केली व्यवस्था. आत वेगळी खोली करून ठेवल्या, काळजीच करू नको. या भाऊ, जाऊन बघू. या या या. मी देवाकडे प्रार्थना करतो की पाटील साहेबांच्या आत्म्याला डायरेक्ट स्वर्गात एंट्री मिळो. आणि तुम्हाला महालात. मग हाल होतात ना तिकडे अंडर कन्स्ट्रक्शन साईटवर. आता महालात राहायचे दिवस आले. ही घ्या चावी. किती आहेत? 54 खोके 50 पेटी. पैसे पैसे ते हा हा हा. आपल्या इन्स्टिट्यूटचा बोर्ड तयार आहे का? एकदम तयार आहे ना भाई. चला. या 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 या. तुझीच वाट बघत होतो. हाय स्वीट हार्ट. इकडे ये सावकाश सावकाश. बर, पैसे कोणाकडे पोहोचवायचे? मी हाय की, माझ्यापर्यंत आणा, पुढचं मी बघतो. चावी घ्या. ओह, उद्या 11 वाजता. महाल तुमचा. रोजी दिसत नाही. हाय हाय हाय. चला चला चला. मामा यांना बॅगा देऊन टाका. कश 99 कोटी कॅश आहेत कॅश. घेतो मोजून. महालाची चावी. ओहो. चलो. 305 करोड खोली जमा झाले. येस येस. मामा, पण उद्याची सकाळ होण्याच्या आत इथून निघावं लागणार आहे आपल्याला. त्याच्या आधी आपण जरा सेलिब्रेशन करूया. काशीराम उठ. काशीराम उठ. आवाज ऐकू येतोय का तुला? ते बँकॉक एअरपोर्टला असंच स्वागत करतात बँड वगैरे वाजून. फुल पण देणार आहे बाहेर गेल्यावर. अरे फुल होली तर पडलायस तू. महालात वाचले किती बघ. 10:30. 10:30.
पावणे 11 वाजता गब्बर महालाचा ताबा घ्यायला येणार होता आणि आपण अजून इथेच पडलो आहोत. जय वीरू, ह्याला कोणीच आवाज देत नाही. जय वीरू, अरे आले का चला निघा इथून. काशीराम, काय सापडलं बघ. याच्यात पैसे भरले होते ना सगळे? गायब, सगळे गायब. सगळे पैसे घेऊन गेले? जय वीरू बी गेले. नाही असेल काहीतरी झटक झुटक. इथं नाही रे, काय नाही रे, मी पाहिलंय ते का? हे काय तुला सांगतो, माणसाला फासावर लटकवतात ना, तेव्हा अशीच जी बाहेर येते. अरे 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 अरे, मामा मामा म्हणून मलाच मामा बनवून गेले रे. आता काय हे काय, हे काय? अरे 2000ची नोट तरी ठेवली. एकच हापशात वाटून घ्या तुमच्या आईला तुमच्या. चल अरे चल, गावलो तर मेलो ठार. देवा वाचव रे बाबा. दादा उठ भाऊ, नमस्कार. तुमच्या स्वागतासाठीच आम्ही इथे उभे आहे. आजपासून हा महाल तुमचा झाला. बस आता आम्हाला निरोप द्यावा. चला भाऊनी निरोप दिला नाही मग. चला चला चल. चपटी मारा, मजा करा. एसटीची तिकीट काढायची सोय झाली. लवकर चला, दीक्षित आणि रावसाहेब आले ना, एसटी परत पोचायचे वांदे होतील. चल येत. चला चला चला, वाचलो. वसंती आहे ना? येतो. कुठे कुठे? आता माल तुमचा, आम्ही काय काय तयारी, फिल्मची तयारी. अरे भाऊ, हा का चक्कर आहे? हा का चक्कर आहे? बळवंत पाटील मोठा माणूस, हा. त्याच्या 13व्याला माणसं जमा होणारच. माणसं जमा होणारच. माणसं जमा होणारच. बस, खूप झाले आता पूजा. निघायचं. निघायचं. हो हो, तुम्ही दोघांनी निघायचा. ए, तुम्ही निघायचं इथनं. तू निघायचं इथनं. तुम्ही निघायचं इथनं. हा महाल माझा आहे. तुम्ही दोघांनी निघायचं. हा महाल माझा आहे. पेपर, हा महाल मामाकडून मी 55 कोटीला विकत घेतलाय. पेपर, हा महाल मी मामाकडून 100 करोडला विकत घेतलाय.
हा महाल मी 150 करोडला विकत घेतलाय. अरे खरंच? हा महाल माझा आहे, माझा. मी निघायचं इथनं. हा महाल माझा आहे, आमचा आहे. दरवाजा लाव रे. मी लावतो. हा भाऊ. रोजी सुरू कर. सलामे इश्क मेरी जा. अरे तुमच्या तर पकडा यांना. चुकलो माफ कर. हवेली घेतल्याशिवाय जाणार नाही. तुला महाल पाहिजे? नाही नाही, ठेवा, तुम्हीच ठेवा. कोंबडा बांध. अरे आमची आहे हवेली. माझी आहे. माझा आहे. मला मारलं? हो मारलं. कसं? शांत व्हा. अरे का भांडतोय आपण? भले आपण 305 करोडला उल्लू बनलो असू, पण हा महाल 600 करोडचा आहे. याआधी आपण तिघांनी मिळून किती कामं वाजवली. मग हा महाल आपण वाटून घेऊ ना तिघांनी. कसं वाटतंय प्रपोजल? काय बोलतो? ठीक आहे. मिळवा हार. अरे काशीराम, काय चाललंय सगळं? हा बँड बाजा आणि हे सगळे कोण आहेत? मालक. दाजी, मी तुला विचारतोय काय चाललंय? दाजी. दाजी, तुम्ही मेला होतात ना? मी मेलो होतो. अहो दाजी, असं काय करता? 12 दिवसापूर्वी तुम्ही मेलात. आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला बंगल्याच्या मागे झाडाखाली गाडले नव्हते का? रात्रीची ढोसलेली अजून उतरली नाही वाटत. काय रे काशीराम? काशीराम नाही, रामलाल. तुम्ही माझं नाव रामलाल ठेवलं ना. तुला काय वेड लागलाय? नाही, वेड तर तुम्हाला लागलं ना. तुमची बायको पळून गेली दुसऱ्या बरोबर. माझी बायको पळून गेली? लाज नाही वाटत नालायक? काय बोलतोस तू? मग ही कोण आहे? तायडे, आता ही कशी आली? अगं तायडे, तू पळून गेली होती ना? पळून गेली होती ही? काय बोलतोयस तू? तुला लाज नाही वाटत ना सख्या बहिणीबद्दल असं बोलताना?
नाही माझ्या लक्षात आलं. काय दाजी लक्षात? माझ्या लक्षात आलं. मी शब्द सांगतो, मारू नका. मी शब्द सांगतो. तुमची 2 मुलं आहेत, जय आणि वीरू. ती अमेरिकेवरून इथं आली. हा माल या तिघांना विकला, पैसे घेतले आणि फरार झाली. आता का मारलं? माझी मुलं आहेत ना जय आणि वीरू, ते 2.5 वर्षाचे असताना पहिल्यांदा भारतात आले आणि आता दुसऱ्यांदा येत आहेत. त्यांनी कसा काय बंगला विकला? दाजी असं काय करत? कुठं आहेत ते जय वीरू? कुठं आहेत? मला दावा बरं. दाखवू? कुठं आहेत? बघ हे बघ. नाही दाजी खरं सांगा, मस्करी करू नका. हे जय वीरू नाही आहेत दाजी. हे जय वीरू नाही आहे, हे जय वीरू आहे. नाही मग ते कोण होते? कोणते? नाही हेच जयवीरू आहेत, पण ते कोण होते असं मी विचारतो. कोण होते ते? कोणते? ते हे कोणते? ते आले होते ते कोण होते? मी सांगतो ते कोण होते ते. मी सांगतो ते कोण होते ते. रामलाल. गब्बर. सांबा. सांबा. अरे ही सगळी शोले चित्रपटातील फक्त पात्र आहेत, पण या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे? रमेश सिप्पी. करेक्ट. पण तो ओरिजिनल शोलेचा दिग्दर्शक होता. या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे मी, इन्स्पेक्टर अभिमन्यू. हा महाल विकण्याचा आणि तुम्हा तिघांना बर्बाद करण्याचा मास्टर प्लॅन सुद्धा माझाच होता. कारण एकेकाळी तुम्ही तिघांनी मला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला होता. बर्बाद केलं होतं. माझं इमान तुम्हा तिघांच्या काळ्या धंद्यांच्या आड एक भिंत बनवून उभं होतं आणि ती भिंत तोडण्यासाठी तुम्ही तिघांनी एकत्र येऊन माझ्यावर खोटे आरोप करून मला पोलीस डिपार्टमेंट मधनं सस्पेंड करवलं. अरे पण लक्षात ठेवा, मी एका अशा बापाचा मुलगा आहे ज्यांनी आपल्या देशासाठी आतंकवाद्यांच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या आहेत. ज्यांनी त्याच्या उभ्या आयुष्यात कधी 1 रुपयाची सुद्धा लाच घेतली नाही. पण जेव्हा त्याच्या मुलाच्या वर्दीवर डाग पडले तेव्हा त्याला राहवलं नाही गेलं आणि त्यांनी मृत्यूच्या दारी स्वतःला झोकून दिलं. मला तो दिवस आजही आठवतोय, जेव्हा मी सस्पेंड झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या घरात पाऊल ठेवलं. खोटा आहेस तो? नाही. खोटा आहेस? पैशासाठी स्वतःला विकलायस? नाही बाबा नाही. माझी आयुष्यभराची तपस्या भंग पावली आहे. नाही. माझ्या प्रेताला सुद्धा तुझा हात लागू देणार नाही. नाही बाबा नाही. जगातला पहिला बाप असेल की ज्याचा मुलगा जिवंत असून सुद्धा त्याने स्वतःची चिता स्वतः पेटवली. नाही बाबा नाही. बाबा 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 नका बाबा. बाबा बाबा धारुणा. बाबा धारुणा. बाबा 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 नाही नाही. बाबा तसं काही करू नका प्लीज. बाबा 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 बाबा. तुम्ही तिघांनी माझ्या देशभक्त आणि इमानदार बाबांचा खून केलाय. आणि या देशाचा कायदा तुमचं काही एक वाईट करू शकला नाही. आणि म्हणूनच मी तुम्हा तिघांशी हात मिळवण्याचं नाटक केलं आणि माझी ही वर्दी परत मिळवली. आणि हो पाटील साहेब, तुम्ही जेव्हा डॉन दादाऊची तक्रार करायला माझ्याकडे आला होतात त्याच वेळेला माझ्या एका हवालदारनी मला येऊन सांगितलं की ठग नटवरलाल आणि त्याची गँग अरेस्ट झाली आहे. तुम्ही अजूनही माझ्या क्लायंट्सला रिलीज नाही केलंय? हे घ्या त्यांचे जमानतचे पेपर्स. ते माझे क्लायंट्स आहेत. डू यू नो whom you're talking to? ॲडव्होकेट दुर्गा कदम साहेब कुठे आहेत तुमचे? मी जेव्हा त्यांच्या लॉकअप मध्ये पोहोचलो
साहेब मारू नका साहेब साहेब मारू नाव नट्टू वरून लालचंद. नटवरलाल गँग. नटवरलालला पाहताच माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी त्याला बळवंत पाटील बनवून या महालात आणण्याचा प्लॅन रचला. मला माहिती होतं की बळवंत पाटलाची 2 मुलं ही अमेरिकेत असतात आणि म्हणूनच त्याचे दोन्हीही चेले त्यांना मी जय आणि वीरू बनवून त्याच्यासोबत इथे पाठवलं आणि त्यांनी तुमचा काळा पैसा साफ केला. अंजू, ह्यांचे तर फक्त पैसेच गेले गो. आमचं तर काय काय केलं, कोणाला सांगायचं ग? आता तुम्ही काही करू पण शकत नाही आणि काही बोलू पण शकत नाही. आता तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करा. आणि हा पाटील साहेब, तुमची ही हवेली अगदी सुरक्षित आहे. थँक गॉड आवर पॅलेस इज सेफ. यस ब्रो, थँक गॉड. मग काय तो खरंच मेला? नाही, तो जिवंत आहे. कारण ज्या डॉक्टरनी त्याला मृत घोषित केला होता तो डॉक्टर सुद्धा माझाच होता. त्यांनी त्याच्या शवपेटिकेमध्ये एक छोटासा ऑक्सिजनचा सिलेंडर ठेवला होता आणि वेळ मिळताच त्यांनी शवपेटिकेतून नटवरलालला बाहेर काढलं. इन्स्पेक्टर साहेब, ही सगळी खोटारडी माणसं आहेत तरी कुठे? हे बघा पाटील साहेब, अरे पाटील साहेब, क्या बात आहे पाटील साहेब. तुम्हाला बघून खरंच वाटलं आपण जुळे भाऊ आहोत. खरं, पण तुमची केस वेगळी, माझी केस वेगळी. पण एक सांगू साहेब, तुमच्यासारख्या चेहऱ्यामुळे मी मालामाल झालो खरंच. हा बघा तुमचा बेवडा मामा, हा तुझा पहिला भाचा आणि हा तुझा दुसरा भाचा आणि हा डॉक्टर. काय रे बेवड्या मामा? अरे रामलाल, कसा आहेस कसा आहेस? ए, संत्र्याची 2-2 ठेप मारूया ना. मालक, हेच होते ते ज्यांनी मला 1 करोडचं गाजर दाखवलं आणि माझे 50,000 रुपये घेऊन पळाले. ए, खोटं नाही बोलायचं. व्यवहारात एकदम पक्का माणूस आहे मी. चटीत हात घाल तुझ्या. हात घाल. चेक कर. 50,000 रुपये आहेत बघ. बरोबर आहेत बघ. व्याजा सकट ठेवलेत बघ. मोजून घे मोजून घे. व्यवहारात फसवत नाही मी कुणाला. ए रोजी, किती मस्त दिसतेस तू. मस्त लागते तू. जस्ट शट अप. आज के बाद ये बाटली में उतारने वाला काम छोड़कर कोई डिसेंट नौकरी कर लूंगी. तो मेरे पास ना, मेरे पास डिसेंट्री जॉब है. गब्बर, कितने आदमी थे? 3 नहीं, 5 आदमी थे. ये 1, ये 2, ये 3, ये 4, ये 5. दुर्गा कदम, मेरी बीवी. दुर्गा कदम, कदम ताल. 1, 2, 1. अरे ओ सांबा, कशी आहे तब्येत? हे कोण? तुमचं नाव काय? रावसाहेब पाटेकर. रावसाहेब पाटेकर? फार बेकार नाव आहे. तुम्ही एक काम करा, तुमचं नाव बदला आणि कालिया ठेवा. कालिया. तेरा के होगा कालिया. पांढरा कालिया कसा वाटतं?